मित्रांनो फक्त पीवायक्यू केले तर मी पास होईल का, माझे स्कोरिंग होईल का, मला आउट ऑफ मार्क पडतील का, किती पीवायक्यू करायला पाहिजे, पीवायक्यू करताना कसा अनालिसिस करायला पाहिजे, सगळ्या व्हिडिओ सांगतो. लक्षात घ्या, पीवायक्यू म्हणजे काय, आपल्याला डायरेक्शन आहे, तो डेस्टिनेशन नाहीये. सो पीवायक्यू सोबत आपल्याला इतर पण स्टडी करायचं. पीवायक्यू आपलं 60% काम करतं, 40% इतर काम मटेरियल वापरायचं, दोन्ही वापरलं तर आपण टॉप करतो. नुसतं पीवायक्यू केलं तर आपण स्कोरिंग करू का, आपण फिक्स पास होऊ का? तर मित्रांनो ऍटलीस्ट तुम्हाला 3 वर्षाची पीवायक्यू करायला पाहिजे, म्हणजे 6 पेपर, एका वर्षाला 2 सेमिस्टर आहे. सो 3 वर्षाचे म्हणजे ऍटलीस्ट 6 पेपर करायचे, जास्तीत जास्त 5 वर्षाचे म्हणजे 5 दुने 10 पेपर करायचे. एवढं जर केलं पासिंग आणि स्कोरिंग 100% होईल. टॉप करायचं तर त्याला पीवायक्यू सोबत इतर स्टडी पण करायचं, कारण पीवायक्यू आपल्याला 60% पर्यंत घेऊन जातो. आता पीवायक्यू करताना अभ्यास कसा करायचा, अनालिसिस कसा करायचा, तर पीवायक्यू बघताना 5-6 पेपर समोर ठेवा, गोल करा. कुठले प्रश्न जास्त वेळ आले, 3 वेळा आले त्यांना 3 स्टार करा, 2 वेळा त्यांना 2 स्टार करा. कुठल्या टॉपिकवर तुम्हाला कायम प्रश्न विचारले ते चेक करा. सो जेव्हा पीवायक्यू समोर ठेवशाल तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की ह्या टाईपचे प्रश्न सारखे सारखे आलेले, हा प्रश्न पुन्हा पुन्हा आलाय, याच्यावर एखादाच वेळ विचारला, याच्यावर पुन्हा विचारला नाही. मग तुम्हाला एक डायरेक्शन भेटेल की या टॉपिकला एवढं महत्व द्यायचं, याला एवढं महत्व द्यायचं, या टॉपिकवर इतक्या मार्काला प्रश्न विचारते. सगळी आयडिया तुम्हाला क्लिअर होईल आणि मग बघा अभ्यास करताना किती मजा येईल. आणि पीवायक्यू वापरले, 3 ते 5 वर्षाचे पीवायक्यू केले तर नक्की शुअरली पास होतं तुमचं. येस, आणि टॉप करण्यासाठी पीवायक्यू प्लस इतर स्टडी करा, गॅरंटेड पास होणार. मित्रांनो ही आयडिया मी तुम्हाला सांगितली. आता पीवायक्यू सॉल्व्ह तुम्हाला हवे असतील तर 2 ते 3 प्रत्येक विषयाचे सॉल्व्ह पीवायक्यू आपल्या पर्पल आर्ट ॲपवर ऑफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल आहे. युनिव्हर्सिटीच्या स्टँडर्ड सोल्युशन नुसार अवेलेबल आहे, कारण ते सोल्युशन वापरलं जसं तसं लिहिलं तर फुल मार्क पडतात. सो त्या स्टँडर्ड सोल्युशन पीवायक्यू आपल्या पर्पल आर्ट ॲपवर आहे. सो नक्की सबस्क्राईब करा, बघा. यस, विथ एक्सप्लेनेशन आहे, भरपूर सारे पेपर. सो त्यातनं पीवायक्यू आमच्या ॲपवर न करा, शुअरली तुम्ही तुमचे विषय स्कोरिंग कराल. तो बेस्ट ऑफ लक.